हो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय, की नर्मदा कालच्या प्रकारामुळे पूर्ण घाबरलेली असते. मीरा आणि अंबिकाही तिथे येते. तेव्हा अनन्या नर्मदाला पाणी देत असते आणि बोलते, की "आत्या काय झालंय? काय नाही?" तेव्हा मंजिरी तिच्याकडे शंकेने पाहत असते. तेव्हा नर्मदा खूप घाबरलेली असते आणि बोलते, "काहीतरी विचित्र चालू आहे, काहीतरी विचित्र चालू आहे." तेव्हा दामोदरही बोलत असतो, की मला रात्री काय झालं, मला अचानक किंचाळण्याचा आवाज आला आणि मी बाहेर गेलो, बघतो तर गेस्ट हाऊसजवळ ही बेशुद्ध पडलेली होती. तेव्हा अथर्व बोलतो, की "आत्या गेस्ट हाऊसजवळ आणि गेस्ट हाऊसजवळ तुझं रात्रीचं काय काम होतं?" तेव्हा मंजिरी नर्मदाकडे बघते. तेव्हा नर्मदाला माहिती असतं, की ती बाहुली घेऊन गेलेली असते. म्हणून नर्मदा टॉपिक चेंज करून बोलते, की "गेस्ट हाऊसजवळ? मी गेस्ट हाऊसजवळ होती? मला नाही माहिती मी कशी काय गेली गेस्ट हाऊसजवळ?" आणि नर्मदा घाबरत असते आणि बोलते, की "खूप काहीतरी विचित्र घडतंय. मला रूममध्ये जायचं आहे, आराम करायचा आहे." तेव्हा नर्मदा जायला लागते. नर्मदा इकडे रूमच्या जवळ येते, तेव्हा ती बाहुली तिच्या खोलीतच असते. तेव्हा नर्मदा त्या बाहुलीकडे बघते आणि ती बाहुलीचे डोळे चमकत असतात. तेव्हा नर्मदा घाबरते आणि बोलते, "ही बाहुली इथे कशी आली? नाही, नाही, ही बाहुली नाही आहे. या बाहुलीमध्ये काहीतरी आहे." तेवढ्यात दामोदर तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा नर्मदा घाबरते. तेव्हा दामोदर बोलतो, की "अगं बायको, मी आहे." तेव्हा नर्मदा बोलते, की "नाही, नाही, इथे नको. आपण दुसऱ्या खोलीत जाऊया. ही बाहुली नाही आहे, ही भूत आहे." म्हणून नर्मदा दामोदरला घेऊन निघून जाते. तेवढ्यात अंबिका तिथे येते. अंबिका त्या बाहुलीकडे बघते आणि बोलते, मनाशी बोलत असते, की "नर्मदा आत्या या वेदाच्या बाहुलीला बघून इतक्या का घाबरल्या?" तेव्हा अंबिका त्या बाहुलीकडे जाते आणि ती बाहुली उचलते आणि तिला बघत असते आणि बोलते, "या बाहुलीत तर काहीच जाणवत नाही आहे." ती मंजिरी तिच्या खोलीत संताप करत असते आणि बोलते, की "दरवेळा ही मीरा कशी काय, तिचं नशीब चांगलं असतं. मी नेहमी काहीतरी करायला जाते, पण तिथे कोणी ना कोणी येऊन लागतं. एकतर मार्जेरीने तिची शक्ती वापरून मला मदत केली आहे. नाही, आता असं नाही करावं लागणार. ह्यावेळेस जर माझा प्लॅन सफल नाही झाला, तर मार्जेरी माझ्यावर चिडेल आणि ती मला पुन्हा मदत करणार नाही. आता मला असा काहीतरी प्लॅन करावा लागेल, की मीरा त्या बाहुलीजवळ 1 मिनिटापर्यंत थांबू शकेल आणि जर कोणी आतमध्ये आडवं येत असेल, तर मला त्याचा बंदोबस्त करावा लागेल." इकडे मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते. तेव्हा अनन्या तिथे येते आणि अनन्या टेन्शनमध्ये मीराला विचारते, की "वहिनी, आत्याला काय झालं आहे गं? म्हणजे एरवी तिला शिंक जरी आली ना, तरी ती बाहू करते अगं. पण काल एवढं झालं, ती गेस्ट हाऊसकडे गेली आणि इथे बेशुद्ध पडली, तरी काहीच बोलली नाही अगं, निघून गेली. म्हणजे एरवी ती इतकं बाहू करते, की तिने बाबांना बोलवलं असतं, हे सगळं केलं असतं, पण तिने आता काहीच नाही केलं. मला भीती वाटते, काही होणार तर नाही ना गं? आणि पुन्हा तसं तर नाही होणार ना?" मागच्या वेळेस कसं तिला ते स्वप्न पडलं होतं सापाचं. तेव्हा मीरा बोलते, "हो अनन्याताई, मलाही ते समजतंय, पण मला असं वाटतंय, की आपण नको घाबरायला." तेव्हा मीरा अनन्याला सांगत असते, की "तुम्हाला बाहेर जायचं होतं ना?" तेव्हा अनन्या बोलते, की "हो, जातेच आहे मी आता." तेव्हा मीरा तिला सांगत असते, की "तुम्ही काहीतरी खाऊन जा, मी नाश्ता बनवते." तेव्हा अनन्या बोलते, "नाही, मी कॉफी पिली आहे, मी जाते, मला बाहेर जायचं आहे." म्हणून अनन्या तिथून निघून जाते. इकडे मीरा मनाशी बोलत असते, की अनन्याताईंची शंका बरोबर आहे. नर्मदा आत्यांसोबत नेमकं काय झालं हे बघायला हवं. इकडे नर्मदा इकडे नर्मदा अजितला आणि दामोदरला सगळं सांगत असते घडलेला प्रकार, की ती बाहुली कशी उठली, मी कशी बेशुद्ध पडली, ती बाहुली कशी चालायला लागली. तेव्हा अजितला हे पटत नसतं आणि तो बोलतो, की "मॉम, काय ही हॉरर स्टोरी ऐकायला मला बोलवलं आहे का?" तेव्हा नर्मदा त्याच्यावर चिडते आणि बोलते, की "हॉरर स्टोरी नाही सांगत आहे मी. मी काय माया आहे का स्टोरी सांगायला? अरे मी खरंच जे काही सांगते." तेव्हा अथर्व बोल तेव्हा अजित बोलतो, की "बरं ठीक आहे, तू खरं सांगते. पुढे काय? पुढे काय? पुढे कोणाला सांगणार आहेस तू ह्या गोष्टी?" तेव्हा नर्मदा बोलते, की "अरे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना, की ही गोष्ट आहे ना, कोणी करतंय, कोणीतरी करत असणार आहे. याच्या पाठीमागे कोणाचा तरी हात आहे." तेव्हा अजित बोलतो, "हां, मग ते कसं ओळखायचं?" तेव्हा नर्मदा बोलते, "तोच तर शोध लावायला हवा ना आपल्याला. कारण की कोण करतंय त्यामागे हे आपल्याला कळलं तर आपल्याला सावध राहता येईल. ते आपल्याच फायद्यासाठी आहे ना." तेव्हा अजित बोलतो, की मायाला सगळं माहिती असेल हे कोण काय करते ते." तेव्हा नर्मदा बोलते, "एक्झॅक्टली. मग तू तिला विचार ना, कोण काय करतंय तिच्याकडनं कळू दे, म्हणजे आपल्याला कळेल ना, की कोण काय करतंय म्हणून." तेव्हा अजित बोलतो, की "ठीक आहे, डोंट वरी मॉम, मी मायाकडे कसं पोहोचायचं ना ते मी बघतो आणि मायाकडनं सगळी माहिती काढतो." म्हणून इकडे अंबिका मीराला विचारत असते, की "मीरा, मला एक सांग,
तू डायरेक्ट अशी बसली होती खाली, पण तू अशी काहीतरी बसली नव्हती, काहीतरी तुला त्रास होत असेल ते. तेव्हा मीराला काहीच समजत नसतं. ती बोलत असते, की "मला नाही माहिती." तेव्हा अंबिका बोलते, की "अगं तू आठवण्याचा प्रयत्न तर कर. असं काहीतरी असेल, की त्याच्यामुळे तुला तर काहीतरी त्रास होत असेल, काहीतरी असेल ना, की ते तुला जाणवत असेल." तेव्हा मीरा सांगते, की "नाही ताई, मला काहीच जाणवत नाही अगं आणि मी का बसले तेही मला आठवत नाही म्हणून." थोडं तिथे अथर्व येतो. अथर्व मीराला विचारतो, की "आत्या जेवली का?" अथर्व फोनवर असतो. तेव्हा अथर्व तिच्याशी बोलून फोनवर बोलत असतो. तेव्हा अंबिका बोलते, की "मीरा तुम्ही दोघं बोला, मी जाते." तेव्हा अंबिका निघून जाते. अथर्वही फोनवर बोलत-बोलत दुसऱ्या रूममध्ये जातो. तेव्हा मीरा त्या बाहुलीकडे बघते आणि बोलते, की "अंबिकाताई या बाहुलीबद्दल काय सांगत होती? काय सांगायचं होतं तिला?" इकडे नर्मदा तणफण करत किचनमध्ये येते आणि बडबड करत असते, की नुसतं जादू काळ्या जादूचा खेळ चाललाय या घरात. काय चाललंय काही कळत नाही. तेव्हा ती बोलते, "स्वयंपाक तरी बनवलाय की नाही?" तेव्हा ती भांडे चेक करते. स्वयंपाक बनवले बघते आणि बोलते, "हे तरी खरं आहे ना? निदान ती मीरा असल्यामुळे 4 वेळचं गिळायला तरी मिळते मला. नाहीतर ती मंजिरी सतत स्वतः बसते आणि ऑर्डर्स ओरडत असते. मानगुटीवर बसलेली असते माझ्या. दादाही तिचं काय ऐकतो काय माहीत नाही. काय जादू केली काय माहिती. मंजिरी हे सगळं मागे येऊन ऐकत असते." तेव्हा नर्मदा बोलत असते, "एक नंबरची लबाड आहे ती मंजिरी, धूर्त आहे एकदम." तेवढ्यात नर्मदा मागे वळते आणि मंजिरीला बघून दचकते. मंजिरीकडे लक्ष न देत ती सरळ निघून जायला लागते. मंजिरी तिचा कचकन हात पकडते. तेव्हा नर्मदा बोलते, की "वहिनी हात सोड." तेव्हा नर्मदा बोलते, की "माझ्याबद्दल एवढं विष भरलं आहे ना मनात, मग तोंडावर बोल ना. घाबरतेस का?" तेव्हा नर्मदा बोलते, "कसं असतं ना, आपण जेव्हा चिखलात दगड फेकतो ना, तर तो चिखल आपल्याच अंगावर उडतो, म्हणून मी काही बोलत नाही." तेव्हा नर्मदा बोलते, "लायकी नसल्या मा" तेव्हा मंजिरी बोलते, "लायकी नसलेल्या माणसांसोबत मलाही बोलायला आवडत नाही. स्वयंपाक काय केलाय ते बघत होतीस ना? ह्या घरात राहतेस म्हणून फुकटचं गिळायला तरी मिळतं. नाहीतर तुझा नवरा 2 पैसे कमवायची अक्कल नाही त्याची. नवरा पैसे कमवतो पण कुठे उडवतो हे तुलाही माहीत नाही. रामपुरे कष्ट करतात म्हणून या घरात ऐशोआरामात राहतेस तू." रस्त्यावर ती भीक मागत राहिली असता तेव्हा नर्मदा चिडून बोलते, "ए बहिणी, तू तुझ्या माहेरवरून आणून घेऊन आली नाहीस हे सगळं. याने एक गोष्ट विसरतेस तू. माझा दादा आणि अथर्व काम करतो ना, म्हणून तू इथे फुकटचं खातेस. ही गोष्ट लक्षात ठेव. हे माझं घर आहे, माझं माहेर आहे." तेव्हा मंजिरी बोलते, "मी ऑफिसला जात नाही, पण ऑफिसचे सगळे व्यवहार माझ्या हातात आहे नर्मदा, हे लक्षात ठेव." मग मंजिरी बोलते, "अनाथ आश्रम मी चालवते आणि जेव्हापासून मी या घरात आली, या घराची फक्त भरभराट झाली." तेव्हा नर्मदा बोलते, "भरभराट नाही, तू या घरात आल्यापासून सगळ्या विचित्र गोष्ट घडत आहेत. एकतर त्या स्वार्थी मायाला इथे घेऊन आली, लेकाचा संसार मोडला, सून जळून नेली आणि त्या मीरासारखी दळभद्री मुलगी सून म्हणून घरात आणलीस. तू या घरात जेव्हापासून आली आहेस ना, तू या घरात आल्यापासून ना, या घरात अघोरी गोष्टी घरात आल्या आहेत. ह्या घरात भूत, त्या बाहुलीत भूत आणि तू मला या गोष्टी शिकवतेस." एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, जेव्हा आपण एखाद्याकडे बोट दाखवतो ना, तर 4 बोटं आपल्याकडेही असतात. नर्मदा तिथून गेल्यावर मंजिरी विचार करायला लागते, की बाहुलीत भूत म्हणजे बाहुलीत काहीतरी आहे, हे हिला कळलंय का? इकडे मीरा तिच्या खोलीत अथर्वच्या ड्रेसच्या घड्या घालत असते. तेव्हा ती बाहुलीकडे बघते आणि पुन्हा आपल्या कामाला लागते. तेवढे तिथे अंबिका येते. तेव्हा मीरा बोलते, "ताई कुठे होतीस तू? मी तुला केव्हाची तुझी वाट बघत होती." आणि ती तिला विचारते, की "ताई सांग ना, काय बोलत होतीस तू या बाहुलीबद्दल?" तेव्हा अंबिका बोलते, की "अथर्व कुठे?" तेव्हा मीरा बोलते, "दादासाहेब ते खाली बसलेत. तू सांग ना, काय बोलत होतीस?" तेव्हा अंबिका बोलते, "तेच गं, त्या नर्मदा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही तेच कळत नाही." तेव्हा मीरा बोलते, "म्हणजे?" तेव्हा अंबिका बोलते, की "अगं तेच गं, त्यासारखे या बाहुलीला बघून घाबरत असतात. ते काय काय कळतच नाही आहे." तेव्हा मीरा आणि अंबिका त्या बाहुलीजवळ जातात. तेव्हा मीरा बोलत असते, की "ताई असं काहीच नाही आहे." तेव्हा मीरा अंबिकाला समजवत असते, की "अगं ताई, हे बघ, ज्या गोष्टी कोणी करत होतं ती माया होती. आता ती मायाही नाही." तेव्हा अंबिका बोलते, "हो, पण तुला त्रास कसा झाला?" तेव्हा मीरा तिला सांगत असते, की "ताई, तू बघते ना वातावरण कसं आहे आणि मी दिवसभर काम करत होते, त्यात पाणीही प्यायले नव्हते आणि थंडी बघ ना कशी पडली आणि हे बाहुलीकडे काय बघ ना, ती किती गोड आहे." इकडे हॉलमध्ये अथर्व आणि दादासाहेब बोलत असतात. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते, की "बाबा, दादा चला जेवायचं नाही आहे का?" तेव्हा सगळे बोलतात, की "चला, चला जेवायला." तेव्हा दादासाहेब नर्मदाकडे बघतात आणि बोलतात, की "काय नर्मदा, आज चक्क तुला जेवायला यायचं नाही आहे?" तेव्हा नर्मदा काहीच बोलत नसते. तेव्हा अथर्व बोलतो, की "आत्या तू डायटिंग करतेस का?" तेव्हा अनन्या हसत असते आणि बोलते, की "आत्या आणि डायटिंग, एक वेळा दामोदर काका डायटिंग करतील पण आत्या नाही." तेव्हा नर्मदा बोलते, "हसा हसा, सगळ्यांनी माझीच खिल्ली उडवा."
तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि बोलते की बरं सगळे असतील, नाही जेवायचं आहे तर ठीक आहे नर्मदा, पण एक काम कर, तुझ्या बहिणीच्या हातचा खातनं तर खाशील. तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा बनवला आहे. तेव्हा मंजिरी तिला घास भरवत असते चमच्याने. तेव्हा नर्मदा नाही बोलते. तेव्हा मंजिरी बोलते की "नर्मदा, गाजरचा हलवा आहे, विष नाही." तेव्हा दादासाहेबही हसतात आणि मंजिरी चुपचाप एक घास खाते. तिकडे वेदा तिच्या खोलीत येत असते. खोलीत येता येता तिचं अचानक बाहुलीकडे लक्ष जातं आणि बघते ती तिचे डोळे लाल लाल चमकत असतात. तेव्हा वेदा त्या बाहुलीकडे बघते आणि पळत जाते आणि बोलते की माझी बाहुली खरंच मॅजिकल आहे आणि पटकन त्या बाहुलीला उचलते. आणि तिथे मीरा आणि अंबिकाही असते. तेव्हा वेदा बोलते, "आई, माझा अभ्यास झाला आहे. आता माझा प्ले टाईम आहे. मी ही बाहुली घेऊन खेळायला जाते" म्हणून. तेव्हा अंबिका मीराला बोलते की "तिला विचार वेदाला, ही अशी का बोलली की बाहुली मॅजिकल आहे म्हणून?" तेव्हा वेदा बोलते, "आई, मी जाते." वेदा चालली जाते. तेव्हा अंबिका बोलते की "अगं मीरा, विचार ना." तेव्हा मीरा अंबिकाला समजत असते की "अगं ताई, तसं काहीच नाही." आणि वेदा आधीपासूनच तिच्या बाहुलीला जादूची बाहुली म्हणते आणि "तू नको काळजी करूस" असं म्हणते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.